आजचे मेथीचे पराठे कागदासारखे पातळ आणि एकदम मऊसूद होतील असे बनवणार आहोत। थोडीशी रेसिपी वेगळी आहे, साहित्य थोडंसं वेगळं वापरलेलं आहे। याच्यामध्ये दही लिंबू अजिबात वापरलेलं नाही आहे। तर सगळ्यात आधी मेथीची कोवळी पानं 1 वाटी घेतलेली आहे। मेथी स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून बारीक अशी ही कापून घेतलेली आहे। तर हे पराठे जे आहेत ना चांगले टिकतात देखील, त्याच्यामुळे प्रवासाला जरी न्यायचं म्हटलं तरी सहज नेऊ शकतो। याच्यामध्ये आपल्याला मसाले लागणार आहेत 2 चिमूट हिंग, पाव चमचा हळद, पाव चमचा धना जिरा पावडर, पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। तर सगळे मसाले एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। आणि यामध्ये आणखी एक साहित्य टाकणार आहे, ते म्हणजे पाव चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडरचा वापर करू शकता। त्यामुळे आपल्याला लिंबू किंवा दही वापरायची गरज नाही। आणि 2 चिमूट ओवा हातावर कुस्करून टाकलेला आहे। 1 चमचा सफेद तीळ टाकलेले आहे। थंडीच्या दिवसात किंवा वर्षभरही तीळ खायला हवेत, पौष्टिक आहेत। त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ टाकत आहोत। आता हे सगळे सुके मसाले जे आहेत ना यामध्येच आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत। तर तेल आणि मसाले आधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आधी सगळे मसाले आणि तेल मिक्स करून घेतलं म्हणजे काय होतं, सगळे मसाले जे आहेत ना पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात आणि चव जी आहे ना ती एकदम छान अशी येते। आता हे सगळे मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपण जी कापून घेतलेली मेथी आहे ती आता याच्यामध्ये ॲड करायची आहे। तर मेथी देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। जे काही साहित्य टाकणार आहोत तर आपण 1 बाय 1 टाकत जाणार आहोत। त्याच्यामुळे जे काही मसाले आपण ॲड करतो ना ते सगळ्या साहित्यामध्ये छान असे मिक्स होत जातात। तर आता ही मेथी देखील व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि थोडंसं ओलसरपणा अजून याच्यामध्ये येतो। यानंतर आपल्याला पीठ ॲड करायचं आहे। तर पीठ ॲड करताना काय करायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर पाव वाटीपेक्षा कमी चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे। खूप जरी जास्त चणा डाळीचं पीठ झालं तरी चव बिघडते। आणि 2 चमचे मी इथं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे। सगळी पिठं जी आहेत ना आधी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। या पद्धतीने इथे पाहू शकता तेल जे आहे ना एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। हातावर जर हे पीठ दाबलं तर याचा गोळा व्हायला हवा। आणि त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम जास्त पाणी नाही टाकायचं। आणि या पद्धतीने असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे पाणी देखील व्यवस्थित लागलं जातं आणि एकदम घट्टसर असं हे मळून घ्यायचं आहे। सगळा गोळा तयार झाल्याच्या नंतर वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि एक 8 ते 10 मिनटासाठी हे पीठ जे आहे ना भिजत ठेवायचं आहे। भिजल्यामुळे थोडंसं सैलसरपणा येतो, त्याच्यामुळे हे भिजवतानाच घट्ट असं भिजवून ठेवायचं आहे। 8 ते 10 मिनटानंतर आपण पाहू शकता पीठ जे आहे ना चांगलं असं भिजलेलं आहे। चांगलं मळून घ्यायचं आहे पुन्हा आणि लिंबाच्या आकाराचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कमीत कमी पीठ लावायचं आहे, असं दाबून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे। अजिबात चीर वगैरे जाणार नाही, आलटून पालटून दोन्ही बाजूने पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त देखील पीठ लावायची गरज नाही। पीठ घट्टसर मळल्यामुळे काय होतं, भिजल्याच्या नंतर थोडंसं सैलसरपणा येतो याच्यामध्ये बाजरीचं पीठ देखील वापरलेलं आहे। पण इथे पाहू शकता एकदम कागदासारखे आपण हे पातळ लाटलेले आहे, कुठेही चिटकत नाही आहे, चिरा गेलेल्या नाही आहेत आणि सहज असे एकदम लाटता येत आहे। बाजरीच्या पिठामुळे एक चव वेगळीच येते। फक्त चणा डाळीचं पीठ असेल तर खाताना कधी कधी थेपले असे दाताला चिकटल्यासारखे होतात, तर बाजरीचं पीठ असेल तर अजिबात असं होत नाही। फक्त प्रमाण जे आहे ना तिन्ही पिठांचं व्यवस्थित असं घ्यायचं आहे। तर एकदम पातळसर असा हा पराठा लाटून झालेला आहे। त्याच्यानंतर स्पेशली लोखंडाच्या तव्यावर हे केले ना अजून छान होतात। तवा चांगला गरम झाला की थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे, म्हणजे पहिलं ते पराठा आहे तर चिकटणार नाही। आणि इथं थोडंसं तेल लावून आपण हा पलटी करून घेतलेला आहे। तवा एकदा तापला की गॅस जो आहे ना मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि छान असे पराठे भाजले जातात। लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे एकदा तापला की फार हाय फ्लेमवरही भाजायची गरज नाही। तर दोन्ही बाजूनी हे आलटून पालटून भाजून घेतलेलं आहे। कलर देखील पाहू शकता एकदम मस्त असा आलेला आहे आणि एकदम छान असे आपले हे पराठे दिसत आहे, एकदम पातळ झालेले आहे। आणि या पद्धतीने बनवलेले पराठे जे आहे ना प्रवासाला न्यायचं म्हटलं तरी चांगले टिकतात, संपेपर्यंत नक्कीच खराब होणार नाहीत। याच्यामध्ये मसाले देखील आपण त्यासाठी सुके वापरलेले आहे। इथे बरेच जण दही वापरून करतात, तर ते दही वापरलेले पराठे घरी खाण्यासाठी ठीक आहेत, पण कधी दही अवेलेबल नसेल तर लिंबाचा वापर करू शकता किंवा तेही नसेल तर बेस्ट वे आमचूर पावडर, चाट मसाला असे वेगवेगळे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत। यामध्ये जो कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्यामुळे देखील पराठ्यांची चव जी आहे ना छान अशी येते। मुलांवर टिफिनला देण्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे। तर याच्यावर जर थोडंसं चीज वगैरे टाकून जर रोल करून दिलं तरी मुलं आवडीने असे पराठे जे आहेत ना खातील। हिवाळ्यामधली मेथी जी आहे ना त्या मेथीचे काहीही पदार्थ करा चवीला छानच होतात। तर पराठे तर आपण नेहमीच बनवत असतो,
पण थोडीशी वेगळी चव हवी असेल तर या पद्धतीचे पराठे करून पहा, सर्वांना नक्की आवडेल. सॉसबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा याच्याबरोबर जर बटाट्याची भाजी केली तर ती देखील चवीला छान होते. इथे पाहू शकता एकदम छान असे हे पराठे झालेले आहेत, मऊसूद आहे आणि एकदम पातळ असे लाटलेले आहेत. मुलांच्या टिफिनला द्यायचं म्हटलं तरी मस्त असे चीज टाकून रोल करून दिला तरी मुलं आनंदाने खातील. घरी करून पहा. रेसिपी नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी किटिकिच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.